कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची, विश्वशांतीची हे ब्रीद घेऊन जीवन विद्या मिशन विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवत आहे। सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या जनशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत। त्याच अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील घाणेकुंट गवळीवाडी येथे जीवन विद्या मिशन ज्ञानसाधना केंद्राचा उद्घाटन सोहळा 28 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता आयोजित करण्यात आला। तसेच रविवारी 29 डिसेंबर रोजी हरिपाठ, नामसंकीर्तन, विश्वप्रार्थना आदींचे आयोजन चिपळूण येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या पटांगणावर करण्यात आले। तरी जीवन विद्या मिशन आयोजित या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन प्रबोधक प्रल्हाद वामनराव पै जीवन विद्या मिशन यांच्या वतीने करण्यात आले। तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार असा दिव्य संदेश देणारे विश्वसंत ज्ञान महर्षी सद्गुरू श्री वामनराव पै यांचे सुपुत्र प्रल्हाद वामनराव पै यांचा आगमन आपल्या कोकणामध्ये होत आहे। ज्ञानगुरु प्रल्हाद वामनराव पै यांचं आगमन पूर्ण कोकणामध्ये आपल्या खेड घाणेकुंट ज्ञानसाधना केंद्राचं उद्घाटन प्रल्हाद वामनराव पै यांच्या हस्ते होणार आहे। तर त्याचप्रमाणे 28 तारीख आणि 29 तारखेला असं 2 दिवस त्यांचं मार्गदर्शन होणार आहे। 28 तारखेला ज्ञानसाधना केंद्राचं उद्घाटनाच्या निमित्ताने त्यांचं मार्गदर्शन होणार आहे। 29 तारखेला सावर्डे या ठिकाणी सह्याद्री शिक्षण संस्थेचं मैदान या ठिकाणी विश्वप्रार्थना एक सुदर्शन चक्र ह्या विषयावर प्रल्हाद वामनराव पै मार्गदर्शन करणार आहेत आपल्या संपूर्ण कोकणवासियांसाठी। तर सगळ्यांना सुवर्ण संधी आहे, आपण ह्या संधीचा अवश्य लाभ घ्या आणि सहकुटुंब सहपरिवार आपण अवश्य या दोन्ही कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं असं मी आपणास नम्र विनंती करतो।